नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 ऑक्टोबर। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स म्हणजेच एनसीसीचे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर एनसीसीचे महासंचालक कोण बनलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वीरेंद्र वत्स। 1 ऑक्टोबर 2025 रोजी लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे 35वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। कधी स्वीकारला? 1 ऑक्टोबर 2025 रोजी। एनसीसीचे महासंचालक कोण बनलेले आहेत? वीरेंद्र वत्स। कितवे बनलेले आहेत? तर 35वे महासंचालक बनलेले आहेत। त्यांनी लेफ्टनंट जनरल गुरबिलपाल सिंग यांची जागा घेतलेली आहे। लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची 17 डिसेंबर 1988 रोजी 19 कुमाओ रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली। त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात बंडखोरी व दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये काम केलेले आहे। तसेच त्यांनी कांगोच्या लोकशाही प्रजासत्ताकातील संयुक्त राष्ट्र मोहिमेअंतर्गत पायदळ ब्रिगेडचे कमांडिंग म्हणून पद भूषवलेले आहे। या भूमिकेपूर्वी म्हणजेच आता महासंचालक होण्यापूर्वी त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे कमांडंट म्हणून काम पाहिले। तर बघा, एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे 35वे महासंचालक बनलेले आहेत वीरेंद्र वत्स। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, कारण आता नवीन नियुक्ती झालेले आहेत। येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी किंवा येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असणार आहेत। नियुक्ती हा घटक खूप महत्त्वाचा असतो। तर बघा, एनसीसीचे 35वे महासंचालक बनलेले आहेत वीरेंद्र वत्स। तर बघा, आता राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स म्हणजेच एनसीसी नॅशनल कॅडेट कॉर्प्स स्थापना झालेली आहे 15 जुलै 1948 रोजी। मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। कार्य काय आहे या संघटनेचे? तर तरुणांना लष्करी शिस्त, नेतृत्व, देशभक्ती आणि समाजसेवा यासाठी प्रशिक्षित करणे। यामध्ये कोणत्या संघटनांचा समावेश होतो? तर तिन्ही लष्करी संघटनांचा, सेना दल, नौदल आणि हवाई दलांचा। हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते? तर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते हे एनसीसी। एनसीसीचे बोधवाक्य काय आहे? एकता आणि शिस्त, युनिटी अँड डिसिप्लिन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजित पवार। सप्टेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अधिकृतपणे निवड झालेली आहे। यापूर्वी अजित पवार यांनी 2006 ते 2018 या काळात महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवलेले आहे। म्हणजे आता हे पुन्हा त्यांची निवड झालेली आहे। यापूर्वी त्यांची निवड झालेली होती 2006 ते 2018 या काळात। मागील अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालेले होते। म्हणजे अजित पवार यांची नियुक्ती कोणाच्या जागी झालेली आहे? तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या जागी। अजित पवार यांची एकमताने निवड झालेली आहे, म्हणजे त्यांना कोणीही विरोध केलेला नाहीये। तर महाराष्ट्र खो खो संघटनेचे उपाध्यक्ष कोण आहेत? अश्विनी पाटील आणि सरचिटणीस आहेत प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव। तर बघा, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष आहेत अश्विनी पाटील आणि सरचिटणीस आहेत प्राध्यापक डॉक्टर चंद्रजीत जाधव। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025 सालासाठी जागतिक पर्यटन पुरस्कार मिळाला आहे? म्हणजे जागतिक पर्यटन पुरस्कार 2025 कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाला हा जागतिक पर्यटन पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार का देण्यात आला? तर राज्याला भारतातील सर्वात आशादायक पर्यटन स्थळांपैकी एक बनवण्याच्या प्रयत्नासाठी देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला। ग्लोबल न्यूज नेटवर्क कडून हा प्रदान करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रोन कवच सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? ड्रोन कवच 2025 हा सराव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेश। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। ड्रोन कवच सराव 2025 कालावधी होता 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान। अरुणाचल प्रदेशातील दुर्गम खोऱ्यांमध्ये याचे आयोजन करण्यात आले। आयोजक होते भारतीय लष्कराचे पूर्व कमांड म्हणजे स्पियर कॉर्प्स। सहभाग इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसमधील जवानांनी यामध्ये सहभाग घेतला। या सरावाचा मुख्य उद्देश काय होता बघा? तर आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची चाचणी घेणे आणि काउंटर ड्रोन प्रणालींची कार्यक्षमता तपासणे। ड्रोन कवच सराव 2025 अरुणाचल प्रदेशामध्ये आयोजन करण्यात आले।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा कोणता आहे? भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा तर बालोद हा जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बालोद जिल्हा, छत्तीसगड राज्यातील बालोद हा जिल्हा भारतातील पहिला अधिकृत बालविवाहमुक्त जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे. 2025 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर बघा, या ठिकाणी गेल्या 2 वर्षात बालविवाहाचा एकही गुन्हा नोंदवलेला नाही. छत्तीसगडमधील बालोद या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये बालविवाहाचा एकही गुन्हा नोंदवलेला नाही. त्यामुळे हा जिल्हा भारतातील पहिला अधिकृत बालविवाहमुक्त जिल्हा घोषित करण्यात आलेला आहे. तर आता हे यश कशा अंतर्गत मिळालेले आहे? तर 27 ऑगस्ट 2024 रोजी जो बालविवाहमुक्त भारत मोहीम चालू केलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर या अंतर्गत हे यश मिळवण्यात आलेले आहे. तर आता सध्या छत्तीसगडचे जे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय यांनी 2028-29 पर्यंत संपूर्ण छत्तीसगड बालविवाह मुक्त करण्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. कधीपर्यंत? 2028-29 पर्यंत छत्तीसगडमध्ये एकही बालविवाह होणार नाही, बालविवाह मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधीजींची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 156वी. महात्मा गांधी पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे निधन झालेले आहे 30 जानेवारी 1948 रोजी दिल्ली या ठिकाणी. तर बघा, नथुराम गोडसे यांनी हत्या केलेली आहे त्यांची गोळी झाडून. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते गोपाळकृष्ण गोखले. त्यांच्या स्मृतीसह दिल्लीतील राजघाट या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांची 156वी जयंती साजरी करण्यात आली. दुसरे बघा, आपले लालबहादूर शास्त्री यांचाही 2 ऑक्टोबर रोजी जयंती साजरी करण्यात येते. तर त्यांचा जन्म झालेला आहे 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुघलसराय या ठिकाणी. तर आता मुघलसरायचे नाव बदललेले आहे. नवीन नाव काय आहे? पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर, उत्तर प्रदेश या ठिकाणी. त्यांचे निधन झालेले आहे 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद या ठिकाणी. आता त्याचे नाव काय आहे? उझबेकिस्तान. लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांचा प्रसिद्ध नारा आहे जय जवान जय किसान. त्यांची 2025 मध्ये म्हणजेच 2 ऑक्टोबर 2025 रोजी 121वी जयंती साजरी करण्यात आली. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ल्ड सी फूड काँग्रेस 2026चे यजमानपद पहिल्यांदाच कोणत्या देशाकडे आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. भारताचे चेन्नई शहर वर्ल्ड सी फूड काँग्रेस 2026चे आयोजन करणार आहे. बघा, 2026 वर्ल्ड सी फूड काँग्रेस 2026 भारतातील चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच याचे आयोजन करण्यात आलेले आहे. WCS 2026 हे फेब्रुवारीमध्ये आयोजित केले जाईल. फेब्रुवारीमध्ये कधी? 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान याचे आयोजन होणार आहे. याचे मुख्य लक्ष आहे व्यापार, सुरक्षितता, नवोन्मेषण आणि शाश्वतता टिकवणे. कार्यक्रमात व्यापार मेळा, सत्रे, पॅनल चर्चा, तांत्रिक सादरीकरणे, कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. वर्ल्ड सी फूड काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. हा कार्यक्रम दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो. भारताची जागतिक स्तरावरती प्रगती बघा, सी फूडमध्ये 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा सी फूड निर्यातदार आहे भारत. 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्यपालन उत्पादक आहे. तसेच 2023-24 मध्ये 60,523.89 कोटी किमतीचे 1.78 दशलक्ष टन निर्यात केलेले आहे सी फूड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या व्याघ्र प्रकल्पासाठी गजरक्षक नावाचे एक विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आलेले आहे? गजरक्षक हे कोणत्या व्याघ्र प्रकल्पासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आलेले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बांधवगड व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पासाठी. तर बघा, बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील हत्तींचे निरीक्षण आता हायटेक पद्धतीने सुरू झालेले आहे. यासाठीच गजरक्षक नावाचे एक विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आलेले आहे. हे ॲप काय करणार आहे? तर हत्तींचे रिअल टाइम स्थान, हालचाल आणि वर्तन याची माहिती देणार आहे. म्हणजे हत्ती कुठे आहेत, त्यांची हालचाल काय आहे, ते गावाकडे येत आहेत का, किंवा माणसांकडे जिथे माणसं राहतात त्या ठिकाणी येत आहेत का, त्याची सर्व सूचना ही ॲपद्वारे मिळणार आहे. हत्ती गावांजवळ आले की हे ॲप त्वरित सूचना पाठवते, ज्यामुळे हत्ती मानव संघर्ष टाळता येतो. म्हणजे हत्तींमुळे जे मानवांचे नुकसान होत आहे किंवा हत्ती गावात शिरल्यामुळे जे मानवांमुळे हत्तींना त्रास होत आहे, या सर्व घटना आपण टाळू शकतो या ॲपमुळे. कारण या ॲपमध्ये रिअल टाइम माहिती मिळणार आहे हत्तींची, कुठे आहेत, कसे आहेत ते. बांधवगड व्याघ्र प्रकल्प यामध्ये हे गजरक्षक हे विशेष मोबाईल ॲप तयार केलेले आहे. बांधवगड व्याघ्र प्रकल्पासाठी
तर हे कोठे आहे तर मध्य प्रदेशातील सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. हे व्याघ्र अभयारण्य 1968 मध्ये स्थापन झाले. 1993 मध्ये ते प्रोजेक्ट टायगर अंतर्गत समाविष्ट करण्यात आले. प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ आहे 1536 चौरस किलोमीटर आणि येथे जगातील सर्वाधिक वाघांची घनता आढळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? तर बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS मोठी संघटना आहे. तर या संघटनेला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे 100 वर्ष. 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या 100 वर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल तिकीट आणि 100 रुपयाचे स्मारक नाणे जारी केलेले आहे. तर बघा, आता ही स्मारक नाण्याची रचना कशी आहे? तर एका बाजूला भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंहासन वरद मुद्रेत भारत मातेची प्रतिमा आहे. पहिल्यांदाच भारत मातेची प्रतिमा ह्याच्यामध्ये आहे ह्याच्या चिन्हामध्ये नाण्यामध्ये. तर वरद मुद्रा म्हणजे काय? तर आशीर्वाद देतानाची मुद्रा. तर सिंहासन वरद मुद्रेत आहे ही भारत मातेची प्रतिमा, म्हणजे आशीर्वाद देत असणारी अशी प्रतिमा आहे. तर बघा, टपाल तिकिटाची रचना कशी आहे? तर 1963च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभागी झालेल्या संघ स्वयंसेवकांची झलक यामध्ये देण्यात आलेली आहे. पंतप्रधानांचे भाषण काय केलेले आहे या उत्सवादरम्यान? त्यांनी भाषण तर संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाचे वर्णन, त्याग, सेवा, शिस्त आणि राष्ट्र उभारणीचे उदाहरण म्हणून त्यांनी केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आता ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS याची स्थापना झालेली आहे 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवशी. स्थळ महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी. संस्थापक आहेत डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार. उद्दिष्ट काय आहे या संस्थेचे? राष्ट्र उभारणीत योगदान देणे, शिस्त, सेवा आणि सांस्कृतिक जागृतीला प्रोत्साहन देणे. RSS 1 ऑक्टोबर 2025 रोजी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2023च्या राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो NCRBच्या अहवालानुसार ईशान्य भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक हिंसक गुन्हे नोंदवले गेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मणिपूरमध्ये. तर 2023च्या जो राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोचा अहवाल आहे यानुसार ईशान्य भारतात हिंसक गुन्हे आणि दंगलींच्या प्रकरणांमध्ये मणिपूर अव्वल स्थानावरती आहे. मणिपूरमध्ये एकूण 14,427 हिंसक गुन्हे नोंदवलेले आहेत. यामध्ये मे 2023 मध्ये मतई आणि कुकी समुदायांमध्ये जाती हिंसाचार सुरू झालेला होता. या हिंसाचारात आतापर्यंत 260हून अधिक मृत्यू झालेले आहेत. मणिपूरमध्ये एकूण 5,421 दंगली नोंदवण्यात आल्या आणि 6,203 जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. हा अहवाल कोणी जारी केलेला आहे? तर NCRBने. NCRB म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो. NCRBचा लॉंग फॉर्म काय होतो विचारण्यात येतो बघा, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे ही केंद्रीय संस्था. स्थापना 1986 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. देशभरातील गुन्ह्यांचा डेटा गोळा करणे, विश्लेषण करणे आणि प्रकाशित करणे याचे कार्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बोआलोई चक्रीवादळाचा कोणत्या देशावर परिणाम झाला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व, म्हणजे व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि थायलंड. ऑक्टोबर 2025 मध्ये बोआलोई वादळाने फिलिपिन्स आणि थायलंडमधून व्हिएतनामच्या उत्तर आणि मध्य भागात धडक दिली आहे. व्हिएतनामच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आणि भूस्खलन झालेले आहेत. वादळामुळे व्हिएतनाममध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे ताशी 133 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. 1 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन आणि देखभाल केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. देशातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन आणि काळजी केंद्र आयुष मंत्रालयाने याची स्थापना केलेली आहे. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान या ठिकाणी. हे भारतातील पहिले केंद्र असणार आहे एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन आणि काळजी केंद्र. हे केंद्र आयुर्वेद आणि आधुनिक औषधांच्या समन्वयाने कर्करोग उपचार, संशोधन आणि काळजी यावर लक्ष केंद्रित करेल. बघा, मुख्य कोणता विषय असणार आहे? तर आयुर्वेद आणि आधुनिक औषधांच्या समन्वयाने कर्करोग उपचार, संशोधन आणि काळजी यावर लक्ष केंद्रित करणे. उद्दिष्ट कर्करोगाच्या रुग्णांना समग्र उपचार देणे. भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन आणि काळजी केंद्र आयुष मंत्रालयाने सुरू केलेले आहे गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती जोसेफ काबिला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कांगो प्रजासत्ताक. माजी राष्ट्रपती जोसेफ काबिला यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. कोणत्या देशाचे आहेत? कांगो प्रजासत्ताकचे ते माजी राष्ट्रपती आहेत.
त्यांच्यावरती आरोप काय आहे तर युद्ध गुन्हे आणि देशद्रोह केल्याप्रकरणी शिक्षा काय अनुपस्थितीत मृत्यूदंड, म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आलेला आहे। तर त्यांनी याच्यासाठी मृत्यूदंड थोपवला, कारण काय आहे तर देशाच्या पूर्व भागात सक्रिय बंडखोर गट M23 याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती। कोण आहेत बघा, कांगो प्रजासत्ताकचे माजी राष्ट्रपती जोसेफ काबिला। देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे उन्मेष महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला, तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पटना। उन्मेष महोत्सव 2025 आवृत्ती 3री आहे। कालावधी होता 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान। स्थळ होते पटनातील सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटर। हा महोत्सव भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने आणि साहित्य अकादमीने बिहार सरकारच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे। 4 दिवसांच्या महोत्सवात 16 देशातील 550+ लेखक, कवी आणि कलाकार सहभागी झाले। तसेच या कार्यक्रमामध्ये 100+ भाषा आणि बोलीभाषांचे प्रतिनिधित्व करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन आहे नेपाळ नंतर कोणत्या हिंद महासागरातील बेट देशातील जनरल झेडच्या प्रचंड निदर्शनानंतर राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त केले, म्हणजेच जनरेशन झेडच्या निदर्शनानंतर कोणत्या देशातील राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त केले आहे, तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मादागास्कर। सप्टेंबर 2025 मध्ये मादागास्करमध्ये जनरल जी तरुणांनी सत्तापालट केलेला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार मोठ्या निदर्शनांमध्ये किमान 22 लोक ठार झाले आणि अनेक जखमी झालेले आहेत। मादागास्करचे अध्यक्ष अँड्री राजोलिना यांनी 29 सप्टेंबर 2025 रोजी ख्रिश्चियन नत्से यांचे सरकार उलटवून म्हणजे बरखास्त केलेले आहे। जनरेशन जी यांच्या निदर्शनाला कारणीभूत घटक कोणते आहेत बघा, तर मूलभूत सेवांमध्ये अपयश म्हणजेच अनियमित वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे। दुसरे कारण आहे खराब नियोजन आणि व्यवस्थापन। राष्ट्रीय जल व विद्युत कंपनी यासारख्या जिरिमा यासारख्या संस्थांच्या अकार्यक्षमता व संसाधनांच्या अभावामुळे संकट वाढलेले आहे। तिसरे कारण काय आहे तर सोशल मीडिया व नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर करून आवाज उठवण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपण स्पर्धा अभ्यास या आपल्या ॲपला तुम्ही भेट देऊ शकता। या ठिकाणी आपण सर्व PDF उपलब्ध करून देतो। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।